डॉक्टर महेश केळुसकर लिखित एक ललित लेख धैकाले. सादर करती पूर्वा धारप. दह्याचा काला करायला आता एवढ्या गाई म्हशी आहेतच कुठं मालवणी मुलखात. पावशेर दूध मिळताना मारामार, दह्या तुपाची बातच सोडा. गाई म्हशी रेड्या बैलांनी वाडे भरलेले असायचे. हिरवा चारा होता, पिवळं रसरशीत गवत होतं, भरलेले डोंगर होते आणि लांब अस्ता व्यस्त पसरलेले माळ होते. भरपेट चरून सकाळ संध्याकाळ घागरी भरून गाई म्हशी दूध देत होत्या. घट्ट दही होतं आणि दह्याचा काला होता. आता ते पांढरं शुभ्र दूधही राहिलं नाही, ते अधमुरं दही राहिलं नाही, ते दहीकालेही आता तसे राहिले नाहीत. लोक आपले परंपरा म्हणून दहीकाल्याला जातात येतात, नवस असेल तर नारळ फोडतात, परत फिरतात, काही असो. पण आता ढोलार गाठी पडली तरी पावलं थिरकायला लागत नाहीत. खडखडे लाडू दाढेखाली कडाकड फुटत नाहीत. पोरं साखरेची गाठली गळ्यात घालून त्या जत्रेत मिरवताना दिसत नाहीत. त्या गॅस बत्त्या, ते रात्र रात्र घुमत राहणारे ढोल, ती 33 कोटी देवांना ऐकू जाणाऱ्या आवाजात घातली जाणारी गाराणी, तो कांदा भज्यांचा घमघमाट, पलीकडे मोठ्या टोपात रटरटत असलेलं बकऱ्याचं मटण, ते सोडा वॉटरचं क्विक क्विक, पालख्या, प्रदक्षिणा, संकासुराच्या आरोळ्या, देवळाच्या जवळच्या नदी पल्याडच्या शेतवाफ्यात मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात पहाटेपर्यंत चालणारे जुगाराचे पट. दहीकालो, अर्थातच ग्रामदेवतेची जत्रा. वर्षातून फक्त एकदा. सगळा गाव या दहीकाल्याकडे वर्षभर डोळे लावून असायचा. ते सगळ्या गावाचं स्नेहसंमेलनच जणू. घरातल्या पोरांच्या हातावर फक्त याच दिवशी 4 चवल्या पडायच्या. 12-14च्या कमळीला नाही तर शेवत्याला रंगीत पर्कल पोलको घालून, टिक्को भांगो करून, पावडर बिवडर लावून ठुमकत झळकायची संधी याच दिवशी म्हणजे याच रात्री मिळायची. झील टायफॉइडातून उठलो म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी ढकलीसून घराबाहेर पडायची. वर्षभर पिऊन लास पडलेला बाळ्या गावकार या दिवशी कडकडीत उपास करायचा. मी तरंग घेऊन घुमता घुमता त्याच्या अंगात वारं यायचं. त्याच्या मुखातून प्रत्यक्ष देव बोलायचा. वर्षभर पांढऱ्या फेक धोतर सदऱ्यात पूजा संगत तुरुतुरु पळणारे जोशी भट दहीकाल्याच्या रात्री मांडी ठोकून जुगाराच्या पटासमोर खिळून बसायचे. दक्षिणेचे पैसे हारायचे किंवा जिंकले तर पटावरून उठून भल्या पहाटे मैना भाविणीकडे जायचे. त्यांना तशी मुभा असायची, फक्त गावचो दहीकालो असा म्हणून. आज काय धामापूरचो दहीकालो, परवा वालावलीच्या चव्हाट्यावरचा वार्षिक, तेरवा ओसर गावात जहांज बाजाची असा. किरकोळ दुकानदार, जुगार खेळणारे आणि दशावतारी जोशात गावोगाव फिरत राहायचे. रात्र रात्र जागरण, धर्म आणि मनोरंजन, मस्ती आणि नशा, पाहुण्या रावळ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना आणि देवाला एकाच वेळी भेटणं, आनंद आणि उल्हास, सुखदुःखाच्या गोष्टी, भल्या बुऱ्याचा, पाप पुण्याचा उधळलेला बुक्का आणि गुलाल. सावदिसाला दहीकाले सुरू होतात आणि चालत राहतात होळीपर्यंत. दशावतार्यांची वार्षिक ठरलेली. वालावलकर दशावतारी नाट्य मंडळी, ओटवणेकर दशावतारी नाट्य मंडळी, श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळी, अशा कितीतरी कंपन्या. पूर्वी रातचो राजा आणि फाटफटी कपाळार बोजा अशी परिस्थिती होती. रात्री राजाची भूमिका करणारा धडधाकट नट सकाळ झाल्यावर माथ्यावर पेटारा घ्यायचा आणि मंडळी दुसऱ्या गावच्या जत्रेला चालू लागायची. आता काही कंपन्यांनी स्वतःचे टेम्पो घेतले. दहीकाल्याच्या मोसमात टेम्पो मधून नाटक मंडळी फिरते. उरलेल्या मोसमात तोच टेम्पो भाड्याला लावतात. बाबी नालंग, बाबी कलिंगण, दिगंबर नेरुरकर असे कितीतरी दहीकाल्यात गाजलेले नट लोक अजून आठवतात. मी असेन 4थी-5वीत. वडील मला चव्हाट्यावरच्या दहीकाल्याला घेऊन जायचे. शेतमळ्यांमधून वेरांवरून बाण चढत उतरत गडगे ओलांडत आम्ही चालत निघायचो. माझ्या पायात त्या काळात पायताणं कुठली असायला. पायांना कापलेल्या भातरोपांचे कडे आणि कुसं टोचायची. पण दहीकाला बघण्याच्या ओढीनं पाय भराभर उचलायचे. अंगावर शाळेतलेच कपडे असायचे. मला वाईट वाटायचं थोडं.
शेजार पाजारच्या मुलांच्या अंगावर नवे कपडे असायचे. मनातल्या मनात आवंडे गिळीत आणि दहेकाल्याची चित्र रंगवीत चव्हाट्यावर कधी पोचायचो ते कळायचंच नाही. रात्र झालेली, वीज नव्हती. गॅस बत्त्यांचा उजेड सगळीकडे पसरलेला. त्यात चुलाणांखालच्या जाळाचा तांबूसपणा मिसळलेला. फुगे, पिपाण्या, ढोल, ताशे, कलकलाट. गांगो माऊलीच्या देवळात गाभाऱ्यात गाराणी चाललेली. नवस पेटणाऱ्यांची सांगणी, फटाफट फुटणारे नारळ. मग अचानक अंगात वारं येऊन कोणी गावकार घुमू लागलेला. आम्ही नमस्कार करायचो, नारळ द्यायचो. देवळाला प्रदक्षिणा घातल्यावर मग दहेकाला फिरायला मोकळे. देवळाच्या चारही बाजूंना खाली जमिनीवर गोणपाट पसरून दुकानं मांडलेली. चणे, शेंगदाणे, खडखडे लाडू, शेव, गाठी, सुया, केसांच्या पिना, रिबिनी आणि काय काय. चल मवो भावनू, चाय पिवाया म्हणत 5-5 मिनिटांनी वडिलांच्या ओळखीचे लोक, त्यांचे मित्र आम्हाला त्या तात्पुरत्या हॉटेलांमध्ये घेऊन जायचे. शेवकांड्यांचे खडखडे लाडू मी कडाकड फोडायचो. तिखट शेवचिवडा खाताना मध्येच मिरची लागून ठसका लागायचा. वडिलांच्या खिशात 4 पैसे असले तर कधी मटण पावही मिळायचा. वडिलांना रिंगा खेळण्याचा शौक होता. फळकुट जोडून तात्पुरत्या केलेल्या एका मोठ्या चौकावर चादर टाकून त्यावर अंतरानं वस्तू ठेवलेल्या. सुगंधी साबण, शॅम्पूच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे आणि अशा काय काय वस्तू. पावलीच्या 3 रिंगा, वेताच्या पातळ काठ्या वळवून केलेल्या गोल रिंगा. त्या आडव्या लावलेल्या बांबूवरून दूर अंतरावर फेकायच्या. फळकुटांच्या उंच सखल टेबलवर रिंग पडली की ती उडणार, पण तिच्या परिघात एखादी वस्तू आली की ती आपली. खूप मजा यायची. एखाद दुसऱ्या वेळी मलाही वडील रिंगा टाकायला द्यायचे. वर खाली होणारा जत्रेतला पाळणा, दोरांवरून चालणारे डोंबारी, केसानं दगड ओढणारा कुणी अंबाजी, उलटी सायकल चालवणारा पोपटलाल, काय बघूनी काय नको. दहेकाल्याला मुद्दाम आलेल्या माहेरवाशिणी सुखदुःखाच्या गजाली करीत कुठं कुठं बसलेल्या असायच्या. गे वहिनी, काय सांगू तुका, गोहान मारल्या आणि पावसान जोडल्या, तो कोणाक सांगायचा. नदी पलीकडे एखाद्या झाडाखाली मेणबत्तीच्या मिळमिळत्या उजेडात जुगाराचे पट लागलेले. तिकडे लहानांना फिरायला मज्जा. पण आमच्या वडिलांचे एक अच्युत मामा म्हणून होते. ते पटावर खेळताना मला सोबत न्यायचे. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच 52 पत्ते पिसणारा दिगंबर पटेल नि अंदर बाहेर बघत मी तासन तास अनिमिष नजरेनं पैशाचा तो खेळ क्षणात हरणं जिंकणं बघत राहायचो. उत्तर रात्री देवळासमोरच्या पटांगणात उंच चौथऱ्यावर झांज वाजू लागायची. हार्मोनियमचे सूर यायचे. संकासुरानं आरोळी मारली की झोपेतली पोरं दचकून जागी व्हायची. म्हातारे कोतारे सरसावून बसायचे. संकासुराचा 8 दशावतार संपला की मग उत्तर रंगात बाकड्याच्या सिंहासनावर बसलेला राजा डायलॉग बाजीला सुरुवात करायचा. ते सगळं नाटक पहाटेपर्यंत वडील आणि मी डोळ्यात प्राण आणून पाहायचो. ते मोफतचं मनोरंजन हीच आमची वर्षभराची बेगमी असायची. पहाटे नाटक संपल्यावर मग देवळाच्या प्रवेशद्वारावर लावलेलं दह्याचं मडकं नाटकातला कृष्ण फोडायचा. दहेकाल्याचा प्रसाद घेऊन लोक घरोघर परतायचे. धन्यवाद.